हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज घेणार आहोत आपण आपल्या नोट्स मधलं गुडविलचं 14 नंबरचं एक्झाम्पल, 14 नंबरचं एक्झाम्पल. किती नंबरचं एक्झाम्पल घेणार आहोत आपण? 14 नंबरचं एक्झाम्पल. बघा, जसं की आपल्याला बोर्डवरती दिसत आहे व्हॅल्यूशन ऑफ गुडविल 14 नंबरचं एक्झाम्पल घेणार आहोत आपण. स्क्रीनवरती बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे तिथं ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड इज ₹3 लाख. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड आहे आपल्याकडे 3 लाख. इट्स प्रॉफिट फॉर द फर्स्ट 4 इयर. पहिल्या 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला बिझनेसचा आपल्याला. पहिले दिला 32,500, दुसरा दिला 35,000, त्यानंतर तिसरा दिलेला आहे आपल्याला 37,500 आणि नंतर दिलेला आहे 40,000. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे रिस्पेक्टिव्हली. इट इज द एक्सपेक्टेड दॅट द कंपनी विल द मेंटेन ॲट सुपर प्रॉफिट्स इन द नेक्स्ट 4 इयर ऑल्सो. ओके, त्यानंतर समोर दिलं द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन्युटी ऑफ ₹1 ॲट 5% फॉर 4 इयर इज ₹1.41006. Fair return is expected. Fair return expected means NRR will be 11% per annum. Calculate the goodwill according to annuity method. कुठल्या मेथडनुसार सांगितले आपल्याला गुडविल? एन्युटी मेथडनुसार गुडविल काढायला सांगितले आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढू येतो. काय काढू आपण? ॲव्हरेज प्रॉफिट. ठीक आहे, मग आता ॲव्हरेज प्रॉफिट काढता वेळेस आपल्याला काय दिलेलं बघा इथं. सर्वात पहिले इथं ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करू आपण. फर्स्ट नंबर, कॅल्क्युलेशन ऑफ average profit. Calculation of average profit. Average profit काढता वेळेस फॉर्म्युला आपल्याकडे total profit upon number of years. total profit upon number of years. ठीक आहे, मग आता टोटल प्रॉफिट किती वर्षाचा प्रॉफिट आहे आपल्याकडे? 4 वर्षाचा. टोटल करू आपण इथं. स्टार्टिंगला दिला त्यांनी तुम्हाला 32,500, 32,500 प्लस 35,000 प्लस समोर दिलेला आपल्याला त्यांनी 37,500, 37,500 प्लस नंतर दिला आपल्याला त्यांनी 40,000, 40,000. 4 इयरचा प्रॉफिट आहे, 4 वर्षाचा प्रॉफिट आहे, त्यामुळे 4 ने त्याला डिवाइड करू आपण. किती वर्षाचा प्रॉफिट आहे? 4 वर्षाचा, त्यामुळे 4 ने डिवाइड करू. या सर्वांची टोटल 1 2 3 4 यांची टोटल येते 1,45,000. 1,45,000 डिवाइड बाय 4. किती आले टोटल? 1,45,000. त्यांनी त्याला आपण डिवाइड करू. इथं याने याला डिवाइड केल्यानंतर इथं भेटतो आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 36,250, 36,250. ओके, हा भेटला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट. 36,250 भेटला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट नंतर लगेच काढायचा आपल्याला सेकंड नंबर, कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट काढू आपण लगेच. एनपी, शॉर्टकट त्याला एनपी म्हणतात. कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. एनपी इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR अपॉन 100. ओके, हा काढायचा आपल्याला नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट साठी फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR अपॉन 100. मग आपल्याकडे इथं एनपी इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड दिलेलं आहे त्यांनी एक्झाम्पल मध्ये. बघा, 14 नंबरचे एक्झाम्पल मध्ये फर्स्ट लाईन वर दिलेलं आहे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू दिलं 3 लाख. ओके, त्यानंतर मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. NRR दिला त्यांनी तुम्हाला. बघा, सर्वात लास्टच्या लाईन वरती NRR दिलेला आहे. फेअर रिटर्न इज एक्सपेक्टेड टू बी 11%. 11% दिला अपॉन 100. ओके, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. 11 त्रिक 33. इथं नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू नॉर्मल प्रॉफिट भेटला आपल्याला 33,000. ओके, हा भेटला नॉर्मल प्रॉफिट. आता नॉर्मल प्रॉफिट झाल्यानंतर लगेच आपल्याला थर्ड नंबर काढावा लागतो, सुपर प्रॉफिट. कुठला प्रॉफिट काढतो आपण थर्ड नंबरला? सुपर प्रॉफिट. इथं कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटला शॉर्टकट मध्ये एसपी म्हणतात. ओके, इथं एसपी काढू आपण. एसपी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे त्याचा ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट.
एपी मायनस एनपी आपण असंही लिहू शकतो, एपी मायनस एनपी. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ठीक आहे. इथं एसपी काढता वेळेस आपल्याकडे ॲव्हरेज प्रॉफिट होतं, ऑलरेडी काढलेला आहे आपण 36,250, 36,250, 36,250 वजा नॉर्मल प्रॉफिट आहे आपल्याकडे 33,000, 33,000, 33,000. इथं ॲव्हरेज प्रॉफिट मधून नॉर्मल प्रॉफिट वजा केला आपण, इथं सुपर प्रॉफिट भेटेल आपल्याला. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू, सुपर प्रॉफिट भेटला 3,250. हे भेटला आपल्याला सुपर प्रॉफिट 3,250. ओके. त्यानंतर आता लगेच आपल्याला काढायचं आहे गुडविल. 4th नंबरला काय काढायचे आपल्याला? गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय एन्युटी मेथड. कुठल्या मेथडनुसार दिलेला आहे गुडविल आपल्याला? एन्युटी मेथड. ओके. गुडविल दिलेला आहे सुपर प्रॉफिट मेथडनुसार, एन्युटी मेथडनुसार गुडविल सॉल्व करायची आपल्याला. मग इथं गुडविल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे एस पी मल्टिप्लाय प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 एन्युटी. म्हणजे एन्युटीची 1 रुपयाची प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. काय दिलं इथं? फॉर्म्युला गुडविल इज इक्वल टू एसपी एन्युटी मेथडनुसार सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय गुणाकार प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 एन्युटी. एन्युटीची 1 रुपयाची प्रेझेंट व्हॅल्यू, 1 रुपयाची एन्युटीची प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. त्यांनी आपल्या एक्झाम्पल मध्ये बघा 2nd नंबरच्या पॅसेज मध्ये दिलेलं आहे. द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन्युटी ₹1 5% 4 years इज 1.41006. ओके. इथं घेऊ आपण गुडविल इज इक्वल टू प्राइस टाकू त्यामध्ये त्यांच्या. एसपी आहे आपल्याकडे 3,250 मल्टिप्लाय 1.41006. ही दिलेली आहे आपल्याला एन्युटीची प्रेझेंट व्हॅल्यू. काय दिलेली आहे? एन्युटीची प्रेझेंट व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता 3,250 ला 1.41006 ने आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार 4,000. तर गुडविल इज इक्वल टू फायनल आन्सर आहे आपलं 4,000. आन्सर दिलेला आपल्याला 4,582.695. इथे आन्सर आपल्याकडे 4,582.695. याला राऊंड फिगर मध्ये तुम्ही असं लिहू शकता गुडविल इज इक्वल टू 4,582.70. ठीक आहे. हे भेटली आपल्याला गुडविल. हे काय भेटली आपल्याला? गुडविल. गुडविल काढली आपण कुठल्या मेथडनुसार? एन्युटी मेथड नुसार. या प्रकारे तुम्हाला 8 किंवा 4 मार्क्सला गुडविलचं एन्युटी मेथडचं एक्झाम्पल विचारल्या जाणार.